मॅडम आधी ओळख विहंगम. करून द्या, तुमचं नाव सांगा. मी रेकॉर्डिंग हा, आता सॉरी सुरू सॉरी. केलंय. हा. हा. माझं नाव सौ मृदुला राजेश देशपांडे. मी सातारला असते. अ, आता सध्या गृहिणी आहे. आता गृहिणी 6 वर्षापासून गृहिणी आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी खूप छान सेटल झाले होते की गृहिणी म्हणजे काय, आरामात सगळं उरकायचं, दुपारी छान 4-5 तास झोप काढायची, इकडे हिंडा तिकडे हिंडा, असं माझं सगळं रुटीन होतं. आणि लकीली शैलाताईंच्यामुळे मी विहंगमला जोडल्या गेले. आता आम्ही आध्यात्मिक नव्हतो का? होतो, आध्यात्मिक होतो. रोज वेगवेगळी स्तोत्र वगैरे म्हणत होतो. कधी एखादं पोथी वगैरे वाचत होतो. पण जो अवेअरनेस असतो ना, तो विहंगमला आल्यामुळं मिळाला, खरं सांगायचं तर. म्हणजे आतापर्यंत बरेचसे, म्हणजे कितीतरी स्तोत्र माझी पाठ आहेत. पण त्यातला गर्भित मॅडम, अर्थ जो आहे स्तोत्र ना, म्हणणं आणि पोथी हे वाचणं ही धार्मिकता हा झाली. ही हा मग आध्यात्मिकता नाही, हा थोडं पण फरक आहे. मग हा मग हा. ते नुसतं वाचत होतो, म्हणजे आपण काय म्हणतो, हा, पाट्या धार्मिक टाकतो. होता तुम्ही. हा हा धार्मिक पण होता. त्यातला अवेअरनेस जो काही असतो ना, हम्म. त्या ह्याच्या मागचा, तो इथं आल्यावरती, तुमच्याकडच्या जे पुस्तकांची विहंगमची हे ज्ञानगंगा वाचायला लागलो, किंवा तुम्ही जेव्हा सांगत असताना तेव्हा, अरे आपण गीता तर म्हटलेली आहे. हा अवेअरनेस आपल्याला नव्हताच. म्हणजे ही जी जाणीव आहे ना, त्या क्षणाला झाली, आणि मग असं वाटलं की शून्य सगळं. अ, दुसरी गोष्ट की ध्यानाशी, म्हणजे खरं तर आणखी विहंगमशी जोडण्याचं कारण म्हणजे ध्यान वगैरे, म्हणजे मी या कॅटेगरीतली होते की हे काय आपलं नाही क्षेत्र, पण एक करून बघूयात म्हणून आलेली पण मी होते. आणि पहिल्याच ह्याला मला वाटतं, पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुमच्या ते म्युझिकने वगैरे जे काही इफेक्ट झाले, मी आतापर्यंत पुस्तकामध्ये वाचलेलं होतं. पण प्रत्यक्षात त्याचा अनुभव जेव्हा आपल्याला येतो ना, तो म्हणजे शब्दातीत असतो. आणि खरं त्या अनुभवामुळे, म्हणजे म्युझिकमुळंच मला, म्हणजे मला अजून सुद्धा सांगते, मध्ये आपण प्रयत्न केला अ, मौन, म्हणजे स्वतः विदाऊट म्युझिक ध्यान करायचा, पण त्यातला हार्डली एखाद दुसऱ्या दिवशी लागला असेल. मला म्युझिकचंच ध्यान जास्त आवडतं, असं मला वाटतं की इतर कुठलेही कानामध्ये शब्द पडत नाही, त्यामुळे आपण दुर्लक्षित होत नाही, असं माझं मत असतं. आणि तो म्युझिक आतमध्ये जाऊन जो इफेक्ट असतो ना, तो प्रॉपर त्या ठिकाणी जाऊन करत असतो. आज सुद्धा म्हणजे मूलाधार चक्र किंवा हे चक्र ध्यान किंवा कुठलीही ध्यानं तुम्ही जी घेतलेली आहेत विथ म्युझिक, काही जण म्हणतात बीट्स जास्त आहेत वगैरे, पण मला कधीही वाटलं नाही. हवं तर आपल्याजवळ व्हॉल्यूमचा आवाज असतो, तो आपण तुम्ही कमी जास्त करा, बीट जास्त वाटत असतील तर. आणि तुम्ही म्हणतात तसं, तुमचे शब्द नाही ऐकले ना, तरी सुद्धा तिथं जे काही व्हायचं असतं ते होऊन गेलेलं असतं. आणि ते हे मला विहंगममुळं, मला खरं खरी म्हणजे ध्यानामध्ये जी गोडी आहे ना, ती खरं ह्या सगळ्यामुळं निर्माण झाली. आता सकारात्मकता तर इतकी वाढली ना, की आपण म्हणजे ताई सांगतात तसं की दूध गॅसवर ठेवले तर ते उतूच गेलं असेल, हे आपल्या मनामध्ये असतं. तर ही जी नकारात्मकता, जी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही नकारात्मकता होती, ह्याची जाणीव सुद्धा इथं आल्यावरती झाली. की हे नाही आपण विचार करायचा, हा विचार करायचा नाही, नाही करायचा, म्हणजे तो 60 सेकंदाच्या आतमध्ये कसा घालवायचा, हे सुद्धा मनामध्ये तयार करून ठेवलं. की सुरुवातीला की नाहीच व्हायचं, म्हणून मग आपण एखादा श्लोकच म्हणायचा, असं मी ठरवलेलं होतं. पण नंतर नंतर सतत सतत स्वतःला टोकून टोकून नकारात्मकता इतकी कमी झाली की बोलायला नको. सकारात्मकता जशी आली तसं मनामध्ये सतत आपण गप्पा मारत असतो, एकटं असलं तरी सुद्धा बोलत असतो बरं का आपण. हे जे मौन आहे, म्हणजे हे करायचं, याच्यावर पण ताईंनीच तुम्ही सांगितलेलं आहे की मौनात राहायचं म्हणजे काय करायचं वगैरे. तर ते हे करता करता लक्षात आलं की खरोखरी आपण दिवसभरामध्ये किती बडबड करत असतो. इथं ध्यानाला जोडल्यामुळंही असेल, पण हळूहळू आपलं स्वतःशी जे चर्चा, इतरांशी तर बोलणं आपोआप कमी झालेलं आहे. मी काही खूप बडबडी नव्हतेच, पण तरी जे काही बोलायचे ते सुद्धा, ते हळूहळू कमी झालेलं आहे. आणि आता आज सुद्धा आतमध्ये इतकं शांत असतं ना मन, की काहीही हे नाही, म्हणजे इतर कुठल्याही गप्पा गोष्टी किंवा गोंधळ नाही. आता शांत म्हणजे मी तुम्हाला सांगते, विचलित होण्याची आपले काय असतात, तर खरं सांगायचं तर पूर्वी काय, मोबाईल घ्यायचा, चला व्हॉट्सअप बघा, चला ह्यांचं स्टेटस बघा, हे बघा ते बघा. आता खरं खरी, आणि मी सगळ्यांना तेव्हाही म्हणजे बघितलं की मी, माझी सवय होती की प्रतिक्रिया द्यायची, काय आहे ते सगळं सांगायचं. त्यांनाही आवडायचंय, माझाही त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा. म्हणजे त्यावेळेस तो मला चांगला वेळ वाटत होता.
पण जशी मी इथं विहंगमला आले तसं माझं लक्षात आलं की मोबाईल काही ठराविक वेळेला हातात घेतला जातो. इवन व्हॉट्सअप ओपन केलं तरी सुद्धा ह्यातलेच मेसेज जास्त बघितले जातात. इकडचे मेसेज टिक टिक टिक, चला जाऊ दे, असं केलं जातं. आणि मग लक्षात आलं की खरं खरी आपण म्हणत होतो की वेळ जातो नुसता जात होता, डायरी भरली जात होती की माझा आजचा दिवस संपला. का बरं आपण ह्या इथं आलेलो आहोत, पृथ्वीवरती का आलेलो आहोत, आपला पर्पज काय आहे, ह्या दृष्टीने सुद्धा विचार करायला इथं आल्यावरती शिकले. खरं तर ताईंनी शिकवलं हे, की का नाहीतर मला काय वाटत होतं ह्या घरात सगळ्यांचं करायचं म्हणजेच कर्तव्य आहे आपलं, आपण सगळ्यांशी. पण आपण इतरांसाठी म्हणजे घरातल्यांसाठी आहेच आहे आपलं कर्तव्य, नाही असं नाही, पण इतरांसाठी सुद्धा जे काही कर्तव्य आहे त्याची जाणीव इथं आल्यावरती झाली. आणि मग तो अवेअरनेस वाढत गेला खरं सांगायचं तर. म्हणजे खरं खरी म्हणजे मला स्वतःला कधी कधी वाटतं की अरे काय आपण म्हणजे इतके वर्ष अशीच घालवली, किती काय करण्यासारखं होतं. पण ठीक आहे, उशीर का होईना जागा झालोय हेही काही कमी नाही. आता हे झालं. आता विहंगम मुळे काय काय शिकले सकाळपासून सांगते. सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला व्हर्टेक्स वॉटर सांगता, रोज करून करून सांगू त्या पाण्याबद्दलची कृतज्ञता निर्माण झाली ना, ती अप्रतिम आहे. म्हणजे आपण इतक्या वेळा त्या पाण्याचा दुरुपयोग करत असतो आणि कधीच त्याला आभार सुद्धा मानलेले नाहीत. ती काही जाणीव आहे ना की आपल्या शरीरामध्ये 70% पाण्याचा भाग आहे आणि आपण असंच पाण्याला हे करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते, अफर्मेशन देत होतो आपण, आपल्यासाठी घेत होतो. पण हे देत असताना किंवा तुम्ही सॉरी, धन्यवाद वगैरे म्हणताना, ह्या शेवट जेव्हा आपण म्हणत असतो ना, हे अमृतमय जला तुझे खूप खूप धन्यवाद, ते धन्यवाद खरं खरी आतमध्ये उतरायला लागले. दिवसातले जितक्या वेळा पाण्याला हात लागेल ना, त्यातल्या 60% वेळा नक्की माझ्याकडनं त्याला आभार मानले जातात. आपण प्रत्येक गोष्टीला पाणी वापरतो. आणि मग अवेअरनेस इतका आलेला आहे की नाही जास्त वेळ नळ चालू ठेवायचा किंवा नाही इथं ओतून द्यायचं. प्यायला पाणी घेतलं ना तर वाया नाही घालवायचं. कधी कधी आपण ग्लास जास्त भरला जातो आणि नंतर असं ओतला जातो. खूप म्हणजे त्याला जेव्हा धन्यवाद म्हणायला लागलो ना तेव्हा त्यांनी त्याची जाणीव पण करून दिली की खरं खरी म्हणजे पाण्याबद्दल इतकी कृतज्ञता ह्या इथं आल्यावरती झाली ना माझ्या बाबतीत. ह्याच्यावर आणखी सांगते. आमच्या इथे जवळ नदी आहे. कधी कधी नदीवरती पाहुणे आले की त्यांना नदीवर खेळायला खूप आवडतं कारण शांत आहे इथे नदी. तिथं घेऊन जातात. तर मला नेहमी असं लहान मुलांना काय दाखवायचं, एक दगड घ्यायचा, पाण्यामध्ये असा जोरात टाकायचा, पाणी कसं उडतं वगैरे, आणि मग ते छान वाटतं तरंग वगैरे बघताना असं. आणि एक दिवस मी खरं खरी म्हणजे आता हे ह्याच्याशी जोडल्यानंतरचा किस्सा सांगते. मी दगड घेतला आणि असं मला एकदम असं क्षणभर हे शहार आले, अरे आपण इतका जोरात दगड टाकल्यावर तिला त्रास नाही का होणार. म्हणजे ह्यांना सुद्धा भावना असतात, झाडांना असतात, ह्या पाण्याला आहे, नदीला आहे. ह्या सगळ्या भावनांची जाणीव इथं आल्यावरती झाली. सुरुवातीला यांत्रिक पद्धतीने सगळ्यांचे धन्यवाद मानले, अगदी मानले की दरवाजा तू आमचं संरक्षण करतोय दरवाजा बंद केल्यावरती वगैरे वगैरे त्याचे मानले. पण जेव्हा मी त्या नदीत दगड टाकताना जाणवलं ना तेव्हा कळलं की आपल्यामध्ये किती बदल होत चाललेला आहे. आणि हा बदल काही आमच्या नकळत ताईंनी करून घेतलाय. म्हणजे जेव्हा हे तुम्ही जेव्हा म्हणताय ना हे लिहून काढा किंवा काय करा वगैरे वगैरे, खरं सांगते मला ह्या 8-10 दिवसामध्ये डायरी सुद्धा घेता आली नाही हातामध्ये. म्हणजे रात्री इतकं कंटाळत होते की म्हटलं नाही, पण डोक्यामध्ये सतत तो विचार चाललेला होता ना रात्री झोपताना, उद्याच्याला आपला नंबर असणार आहे किंवा असल्यावर आपण काय करायचंय. मला कोणाचेही व्हिडिओ बघायला नाही मिळाले, त्याच्यासाठी पण माफ करा. मी नंतर तुमचे सगळ्यांचे बघणार आहे. अ, तर हा अवेअरनेस सगळा म्हणजे डोक्यामध्ये लिहित असताना मला लक्षात आलं की अरे आपल्यामध्ये हा बदल झालाय, आपल्यामध्ये हा बदल झालाय, आपल्यामध्ये हा बदल झालेला आहे. आता हे आभार धन्यवाद मानतो ना, ह्याच्यावरती मी सांगते. दुधाच्या किटलीतून दूध ओतून घेताना मी त्या वैभवचे आभार मानते, किटलीचे, दुधाचे, गाई म्हशींपर्यंत सगळ्यांचे मारते. आता आमचं दूध म्हणजे आता सांगून दूधवाले कसे देतात ते माहितीये, पण केवळ ह्याच्यामुळं मला असं जाणवायला लागलं ह्या 4-5 दिवसामध्ये दूध चांगलं यायला लागलेलं आहे. ह्यात मी कुठेही कोणालाही बोलले नाही की दूध चांगलं घाल वगैरे वगैरे, काहीही नाही.
पण मला येणाऱ्या साईवरनं कळतं आहे की, आणि इव्हन दूध किटलीतून ओतताना सुद्धा जाणवतं की दूध खूप छान येत आहे. म्हणजे होतच आपण मॅडम, धन्यवाद ते होतच. तुम्ही ज्या वेळेला त्या व्यक्तीला धन्यवाद देतात ते त्याच्यापर्यंत पोहोचतातच. पोचतात पोचतात. खूप आणि छान. सॉरी, नकारात्मकता तर म्हणजे आता माझ्या सासूबाई ज्या आहेत, म्हणजे प्रत्येकाला आपल्या सासू सुनेचं नातं वाईट असतं असंच वाटत असतं. ऍक्च्युली आमचं तसं नाहीये, पण आमच्या आईंमध्ये खूप नकारात्मकता आहे. आणि इथं जसं आलं ना तसं मला त्यांच्या प्रत्येक वाक्यातली लक्षात आले. म्हणजे त्या झोपेतून उठल्या ना, काय गो बाई किती गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी, काय ग बाई मला झोपच नाही लागली. म्हणजे त्यांना आनंदही नसतो आणि दुःखही नसतं. मग ते हळूहळू मग त्यांना सांगून सांगून बदलायला गेले. आणि मग कधी कधी माझ्याकडनं त्यांच्या अंगावर रागवलं जायचं. म्हणजे आता आज तागायत माझा स्वभाव, कधीही मी कोणाला उलट बोललेली नाही, किंवा उलट म्हणण्यापेक्षा किंवा रागवून सुद्धा कधी बोललेली नाही. आणि हे आपण सतत सकारात्मकता सकारात्मकता ह्या विचार करायला लागलो, लक्षात आलं की ह्या दिवसभरातल्या 90% वेळा नुसतं असंच बोलतायत वाटतं. आणि मग मी एक दिवस खूप रागवले त्यांच्यावरती असं. आणि मला नंतर वाईट वाटलं की आजतागत मी कधीही असं कधी कोणाला बोललेले नव्हते, आणि इतकं त्याही शॉक झाले की ही मला कधी असं काही म्हणत नाही. पण काय, पण मी त्या दिवशी माझ्या नंतर खूप जास्त बोलले त्यांच्यामध्ये. त्यामुळं बराचसा फरक पडला. होळीच्या दिवशीचा हा किस्सा आहे. दरवेळेस आपण होळीमध्ये जेव्हा नारळ वाढवतो, तर त्यावेळेस त्या नेहमी म्हणायच्या, फुटेल बरं का तो, अंगावर उडेल बरं का तो. इव्हन वास्तुशांतीच्या दिवशी सुद्धा त्या असं बोललेल्या होत्या. तेव्हा सुद्धा गुरुजी त्यांना रागवलेले होते. हे सगळं मला माहित होतं, हे होतं वगैरे वगैरे, पण मी कधी त्यांना रिॲक्ट नव्हतं कधी केलं. किंवा हे वाईट आहे, इट्स ओके, मी म्हणजे वाईट आहे हे मला कधीही लक्षातही नव्हतं आलं. स्वभाव आहे असं म्हणून सोडून दिलेली गोष्ट होती. जेव्हा ते ह्या वेळेस होळीच्या वेळेस असं म्हटले, तेव्हा मी तिथं त्या दिवशी म्हणजे रागवले. आणि खरं खरी मला वाटतं ऊर्जेने त्या दिवशी माझ्याकडनं बोंब करून घेतली. ते आपण म्हणतो ना, बोलायचं असतं एखाद्याबद्दल काय ते. तर त्या दिवशी त्या होळीचे तिथं ते झालं. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की एकदाच तो नारळ अग्नीतून जोरात उडालाय आणि फुटलाय, बरोबर आहे, त्यातलं आतलं पाणी असतं त्यामुळे ते सायन्सनी ते झालं असेल. म्हटलं तुमच्या आयुष्यामध्ये एकदाच झालेलं आहे, पण तुम्ही हे आयुष्यभर ऐकवताय, हे तुमचं चुकतंय की नाही चुकते. आणि हे वाक्यानंतर मी त्यांना अजून 2-4 गोष्टी ऐकवल्या. मे बी ते कुठेतरी हे असेल. ते शिमग्याच्या दिवशी खरं खरी मी त्यांच्या नावाने शिमगा केला. मला दुसऱ्या दिवशी मी त्यांची माफी मागितली. हे झालं, मनातून सुद्धा अनेक वेळा माफी मागितली. तर सांगते, पण ह्यामुळे ना त्यांच्यामध्ये पण एक त्यांचाही बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एखाद्याच त्या दिवशी मी खूप बोलले, कारण माझे आई बाबा पण मला म्हणजे एकदम आधी सगळेजणच घरातले शांत होते. नंतर लक्षात आलं की ही काही थांबत नाहीये, म्हणून मला एकेकाने हे केलं आणि मग मी नॉर्मलला आले. तर हा सगळा विषय, तर आपण आहे ना असं हे जे काही बोलतो की नाही असं सकारात्मकता म्हणजे ही, मग हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं की कोणतरी चुकीचं बोललं की मी लगेच ते करेक्ट करत होते, मी लगेच ते करेक्ट करत होते. मग काही असो, माझी चेष्टा करण्याच्या उद्देशाने का होईना, असं नाही म्हणायचं बरं का, मृदुल काय म्हणणार आता. म्हणजे असं करून माझी चेष्टा पण केली गेली. पण ह्यातून आहे ना, जरी चेष्टा करत असले तरी त्यांचा पण विचार सुरू झाला ना की नाही हे असं नाही असं बोलायचं, नाही हे असं नाही असं बोलायचं. ही नकारात्मकता सकारात्मकता, पाण्याचं अफर्मेशन झालं. म्युझिक बद्दल सांगायचं होतं ते सांगितलं, ध्यानाबद्दल सांगायचं होतं ते सांगितलं. तुम्ही हम्म, काय काय सोशल कॉन्ट्रीब्युशन करता ते सांगा जरा. हा स्वतःबद्दल माहिती द्या म्हटलंय ना, ते सांगा. हा 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 सॉरी. मी विवेकानंद केंद्र यांच्यातर्फे मुलांसाठी संस्कार वर्ग घेते. विवेकानंद केंद्रातर्फे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम चालतात. तर मी त्याच्यामध्ये पूर्वी इतके ऍक्टिव्ह मेंबर नव्हते, पण परळीला आल्यावरती कसं झालं, साताऱ्यामध्ये होतं तेव्हा मदतीला इतर सगळेजण असायचे. परळीला आल्यावर काय झालं, परळी गाव एकटं आणि मी एकटी. बरं आता इथं आल्यावरती ना, माझे सगळे साताऱ्यातले जे काही कार्यक्रम होते ते शून्य झालेले होते, कारण इतक्या लांब जाणं म्हणण्यापेक्षा इथं बांधकाम चाललंय ना, तर मला घर सोडून जाता येत नव्हतं.
कारण घरामध्ये 3 सिनियर सिटीजन आहेत, मग त्यांच्यावर या लोकांची जबाबदारी सोडून जाणं काही योग्य नाही. म्हणून मग मी जायचं नाही. त्यामुळं माझा आपण म्हणूयात की सामाजिक सगळी जबाबदारी हे झालं ते जाऊ दे, मी परळीला येते. इथं काय चाललंय तर इथं एक नाही का मठ आहे. कोल्हापूरला जो कण्हेरी मठ आहे काडसिद्धेश्वरांचा, तर त्या मठाची एक शाखा इथं आहे. या इथं आर्थिक वंचित जी मुलं आहेत त्यांना आणलं जातंय आणि त्यांचं खाण्यापिणं शिक्षणाचा सगळा खर्च मठातर्फे केला जातो. तर ह्या मुलांचा मी संस्कार वर्ग घ्यायला जाते. प्लस काही उपक्रम असेल, म्हणजे आता सपोज गणपती आले मग त्यावेळेस काहीतरी वेगळं अजून स्तोत्र वगैरे घेऊन जायचं. तर संस्कार वर्ग म्हणजे विवेकानंद केंद्राचा संस्कार वर्गामध्ये कसं असतं, क ख ग म्हणजे कथा असतात, खेळ असतो आणि गोष्टी असतात. या तिन्ही गोष्टीतून मुलांमध्ये आपण अवेअरनेस सगळ्या गोष्टींचा करून द्यायचा असतो. मग खेळत खेळतच म्हणजे आता जर समजा त्यांना विवेकानंद केंद्र जर समजा सांगायचं असेल तर कुठं आहे, तर हा फोटो बघितलाय का तुम्ही, हा विवेकानंदांचा फोटो आहे. मग हा कुठे आहे रे विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी. कन्याकुमारी तुम्हाला माहितीये का कुठं आहे. मग मुलांनी कधीतरी कॅलेंडर बघितलेलं असतं किंवा नकाशा बघितला, म्हणजे थोडक्यात त्यांना गप्पा गप्पांमधून सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून द्यायची. मध्ये निवडणुका आल्या तर मग निवडणुका कोणाच्या चाललेल्या आहेत, यात कोण उभं राहतं, कोण कुठं जातं, या पद्धतीने मुलांना सांगायचं. तर या पद्धतीचा मी संस्कार वर्ग इथं परळीमध्ये घेते मुलांसाठी. आता प्लस म्हणजे सातारमध्ये कसं झालं नेमकं, ह्या सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ज्या केंद्राचं काम करतात, काही काही कारणांनी त्यांना जमत नव्हतं आणि आमचा दर महिन्याला नाही, दर 4 महिन्यानंतर एक एक कार्यक्रम असतो. तर त्याच्यामध्ये तसाच मुलांचा स्पर्धा घ्यायचा कार्यक्रम होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतो तो. मोठ्यांसाठी शक्यतो निबंध स्पर्धा वगैरे घेतो, कारण ते जास्त येऊ शकत नाहीत. कथाकथनला सुद्धा कधी कधी एकदम हे होऊन जातं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगते मी, मला इतकी मदत झाली ना या सगळ्या गोष्टींची. एकटीवर कधी पडलेलं नव्हतं. मी आणि पूनमताई अशा आम्ही दोघी जणी काम करत होतो आणि बाकी सगळ्या जणी फोनवरनं मदत करू, इट्स ओके. पण खरखरी त्या घरामध्ये इतक्या बिझी होत्या की शक्य नव्हतं. वयाच्या एका टप्प्यावर तुम्हाला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नाही. आणि सगळे जे पुरुष लोक जे आहेत ते त्यांच्या ड्युटी, आणि त्यांच्या वेळेस आम्हाला वेळ नसायचा. मग हे सगळं म्हटलं ठीक आहे पूनमताई, आपण दोघे ऍडजस्ट करूयात. आणि ह्या ऊर्जेनी खरखरी ते करून घेतलं. आम्ही शाळेमध्ये गेलो काय, शाळेने आम्हाला रिस्पॉन्स दिला काय, म्हणजे आतापर्यंत इतका कधीही रिस्पॉन्स मिळालेला नव्हता स्पर्धेला, इतका रिस्पॉन्स आम्हाला ह्या वर्षी मिळाला. पुस्तकं म्हणजे आम्ही आदल्या दिवशी गेलो, बाईंना सांगितलं अशा अशा स्पर्धा घ्यायच्या 4 दिवसानंतर घ्यायच्या आहेत. बाई म्हटलं हो चालेल, काहीच हरकत नाही, कारण आमच्याजवळ वेळ कमी होता, उशीर झाला होता. तर ठीक आहे म्हणल्या, किती मुलं हवी आहेत, म्हटलं तुम्ही द्याल तेवढी. आम्ही काही त्यांना आकडा सांगितला नव्हता. आम्हाला म्हटलं काय वाटलं जास्तीत जास्त मुलं किती येतील, 30-40 येतील. तर तिथं त्या शाळेतून 340 मुलं हजर झालेली होती. आणि आदल्या दिवशी बाईंनी जो आकडा सांगितलेला होता तो 100नी कमी सांगितलेला होता. त्यामुळे आमचे परीक्षक पण आम्ही तसे कमी नेलेले होते. रात्री जेव्हा तो चार्ट बनवत होते त्यांच्याकडनं एक रात्री एक नंबर आलेले होते की कुठल्या वर्गाचे किती आहेत किती आहेत किती आहेत असे. मग ते मी आखत असताना लक्षामध्ये आलं की अरे ह्यांची बेरीज चुकली आहे सांगायला, इथं 100 जण जास्त आहेत. पण आता रात्री 11:30 नंतर कोणाला फोन करणार की तुम्ही उद्याच्याला परीक्षक म्हणून येताय का. शेवटी पुन्हा ऊर्जेचेच एकदा त्याला सरेंडर झाले आणि म्हटलं तू बाई करून घे पूनमताई. मी म्हटलं होतंय तसं होईल, बघूयात काय होतंय ते. आणि आम्ही ते सगळं मॅनेज केलं. सुदैव असं झालं की तिथं अजून 2 मैत्रिणी आल्या आणि त्याही म्हटल्या इथं साताऱ्यामध्ये गीता जयंती निमित्त गीता पाठांतर स्पर्धा होत असतात. नगर वाचनालयामध्ये कथाकथन आणि गाण्यांच्या स्पर्धा होत असतात आणि आमच्यातर्फे कथाकथन स्पर्धा होत असतात. तर बरेचसे परीक्षक सेमच फिरत असतात. त्यातल्या 2 जण आलेली होती, त्यामुळे आमचं काम त्या दिवशी झालं. म्हणजे शेवटी हे ऊर्जा कुठेतरी करून घेत असते. अशा पद्धतीने केंद्राचं बरंच काम चालतं, पण मी फक्त मुलांसाठीच काम करते. आता सुद्धा मी जे 8-10 दिवस वेगवेगळ्या ह्याच्यात बिझी होते, तर त्यातला एक भाग हाच आहे की मठामध्ये महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आहे आणि स्वामींजींचं वरून सांगणं आलेलं आहे की तुम्ही मुलांचं काहीतरी बसवा. आता संस्कार वर्गामध्ये जे आम्ही घेतो त्या प्रार्थना काही महाशिवरात्रीला सूट होणाऱ्यातल्या नव्हत्या. म्हणजे काहीतरी महाशिवरात्रीच्या दृष्टीने काहीतरी बनवलं पाहिजे.
माझं काही डान्सशी कधी संबंध नाही. नाटक घ्यायचं म्हटलं तर स्टेज तिथे जे आहे त्याच्याशी कम्पेअर करता या 30 मुलांना काही मी सहभागी करून घेऊ शकत नाही. बरं, एकाला घ्यायचं आणि एकाला नाही घ्यायचं हे सुद्धा कुठेतरी चूक ठरणार. मग काय करता येईल वगैरे असं. मग वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या की ठीक आहे, मुलांना तुम्हाला पिरॅमिड करूयात आपण. मग पिरॅमिड दाखवले, मुलांकडनं पिरॅमिड बसून घेतली. बरं, त्यांना वेळ कसा असायचा? मला सकाळी मी कितीही लवकर म्हटलं तरी मला तिथं जायला 9 वाजायचे. 9 ते 10 सुद्धा वेळ नसायचा, कारण मुलांना तिथून पुढे जेवायचं असायचं. म्हणजे माझ्या जवळ जेमतेम सकाळचा अर्धा तास असायचा आणि संध्याकाळचा अर्धा तास, कारण ही मुलं मठात राहतात ना. तर सगळे जीवनवर स्वतःचे स्वतःला त्यांना करावे लागतात. मुलं इतकी सुंदर पद्धतीने भाजी वगैरे चिरत असतात ना, म्हणजे मला सुद्धा लक्षात आलं की मी इतकी छान मेथी चिरू शकत नाही. इतकी सुंदर पद्धतीने. बाकी तर झाडणं विडणं हे सगळं असतंच. पोळ्या करायला मात्र तिथं मावशी आहेत, त्या करतात वगैरे. पण मग त्यामुळे मुलांजवळ पण स्वतःजवळ वेळ कमी असतो. त्यातूनही त्यांना करायचं असतं. मग त्यामध्ये त्यांना डान्स बसवायचा होता. आता बरं, माझा काही डान्स अँगल नाही, काहीच नाही म्हणजे. मग आता कसं मी बसवणार त्यांचा? तर नमो नमो शंकरावरती आसनांयुक्त डान्स बसवला. थोडीशी आसनं मी त्यांना, म्हणजे योगासनं करत असल्यामुळे आसनं मी त्यांना आधी शिकवलेली होती. म्हटलं हीच आपण आता या गाण्यामध्ये बसवायची आहेत. मग थोडंसं मी त्यांना सांगितलं आणि मग नंतर मुलांनी स्वतःची, मुलं तर हुशार असतातच, त्यांनी पटापट पटापट पुढचं सगळं बसवलं. फक्त कसं असतं, आपण गाईड करावं लागतं. आणि मला वाटतं की आता आहे ना, खूपशा वेळेस माझ्या लक्षात येतं की ऊर्जा आपल्याला गाईड करत असते. आता तुम्ही म्हणाल की ऊर्जा गाईड करते म्हणजे काय? आता अम, कधी बरं म्हणजे मला हे सांगते. आता कधी कधी काय होतं माहिती का, आपण गडबडीमध्ये, आता ऊर्जा आपल्याला कसं गाईड करते ह्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. जेव्हा शिवसरोदय शास्त्र शिकलो की नाही आपण, अ, तर तेव्हा जेव्हा शिकतो ताजं ताजं असतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये मी शिवसरोदय म्हणजे उजवी नागपुडी हे ते ते म्हणजे मी लिहिलं पण होतं. ताई नाव, ताई दिवसभर जास्त वेळ उजवी नागपुडी चालू राहते, आता काय करायचं वगैरे वगैरे असं. त्रास कुठंच कधी झालेला नाही. तर मग तेव्हा असं खूप आपण अवेअरनेसमध्ये असतो. तर तेव्हा कामासाठी बाहेर जायचंय ना, हा डावं पाऊल टाकून जायचंय बरं का, हे करून डावं पाऊल, कधी कधी गडबडीमध्ये डण 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 आपण गेलो बाहेर आणि मग गाडीच्या तिथे गेलो, लक्षात येतं अर असं झालंय. परत आतमध्ये यायचं, पाणी प्यायचं, बसायचं, पुन्हा नाही जायचं. नाही, तसं नाही करायचं. गाडीतला पाय टाकायचा. हा नाही. गाडीतला पण चालतो. हा नाही गाडीतला पण टाकायचं, लक्षात ठेवा. हम्म. ठीक आहे ठीक आहे. आता गंमत सांगते मग. कारण हे गाडी असं, आपलीच आहे ना, आपलीच आहे हो गाडी, हो गाडीचा. हो हो हो. हम्म. मग हे असं झालं म्हणजे मी पुन्हा आतमध्ये आले वगैरे, हे कुठेतरी चुकत होतं. सेम 4-5 दिवसानंतर असं झालं, सकाळी उठल्यावर सुद्धा पटकन बाहेर आवाज आला म्हणून मी झोपेतून उठले आणि पटकन भरभर 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 खाली उतरून गेले. अर म्हटलं, आज तर नेमकं आपल्याला बघायला हवं होतं, आज तर आपल्याला बरीच कामं होतं. जाऊ दे, आता आपण झोपूयात आणि पुन्हा हे करूयात. आणि मग त्या क्षणाला मी झोपल्यावरती म्हणजे पडले गादीवरती परत उलट येऊन, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे चुकतंय. म्हणजे ऊर्जा आपल्याला सांगत असते की तू जे बाहेर जातेस आणि आत येतेस, हे जे करत होतीस ते चुकतंय. एकदा झालंय ना, ते झालंय. आता ऊर्जेवर सोड बरं. आणि खरं खरी म्हणजे एखाद्या दिवशी चुकून जर समजा माझ्याकडनं पाऊल नाही बघितलं गेलं ना, तर त्या दिवशी मी, माझ्या पुढे गेल्यावर लक्षात येतच आपल्या, कारण आपण आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इतकं अवेअर झालेलो आहोत ना. मग पुढे गेल्यावर लक्षात येतं, मग तेव्हा म्हणते ऊर्जा, तुला माहितीये काय झाले ते, आता तूच करून घ्यायचेस. म्हणजे तिला थोडीशी धमकी वजा दिली जाते. पण होऊन जाते जे, म्हणजे आता आहे ना, खरं सांगू का, गेलोय तिथं ते मिळालं नाहीये किंवा खूप उशीर झालाय. पूर्वी घड्याळ फार लवकर लवकर पळायचं, आता नाही पळत. आता घड्याळ आमचं पण ऐकतो थोडंसं, असं मला वाटतं. किंवा ऊर्जा आमच्याकडनं इतकं स्पीडमध्ये करून घेते की घड्याळच मागं पडलंय. तर असं बऱ्याचशा म्हणजे ह्या गोष्टी ऊर्जेमुळं आता बदल कसा होत गेला माझ्यामध्ये झाला, हा मी तुम्हाला आता सांगितलं. पण घरातल्यांमध्ये कसा होत गेला, मी काही कोणाच्या समोर कधी ध्यानाला बसत नाही. मी पहाटे उठते हे कोणालाही कळतही नाही. कारण प्रत्येकाच्या गोळ्या औषध आहेत, त्यामुळे प्रत्येकाला उठायला उशीर लागतो. मी आवाज दिल्यावरती फक्त आमची ती 2 मांजरं आहेत, म्हणजे माझी इकडं हालचाल झाली की ते बाहेर म्याव म्याव केल्याशिवाय हेच होत नाही. इव्हन तुम्हाला सांगते, चुकून आता रविवारी आपलं हे नसतं, ध्यान नसतं. मग थोड्या वेळ असं वाटतं ना, जरा वेळ आज पडूयात आपण थोड्या वेळ. मग अलार्म मात्र आठवड्याचा लावलेला आहे, त्यामुळे तो वाजत असतो. तो बंद केला जातो आणि मी काही उठत नाही. तर बाहेर येऊन मांजर बेडरूमच्या बाहेर येऊन आवाज करत राहते, मी जोपर्यंत गादीवरनं उठत नाही तोपर्यंत.
की नाही ही तुझी वेळ नाही. मग काय एकदा आपण खाली उतरलो की आपलं सगळं सुरू होतं. तर म्हणजे हे सुद्धा सगळेजण कसे आपल्याकडनं करून घेतात. अ, अ, मांजरांबद्दल म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की ह्या फारच आपल्याला अंग असतात वगैरे वगैरे, की हे काही बरोबर नाही. कारण माझी जी भाची आहे डॉक्टर आहे, तिने सांगितलेलं होतं ह्या मांजरांना इतकं जवळ करायचं नाही. म्हणजे आजीला जास्त सांगितलं होतं, कारण आई मांडीवर वगैरे अजिबात मांडीवर वगैरे घेऊन बसायचं नाही, याव नाही त्याव नाही त्याव नाही इतकं हे असं. आणि मग लक्षात आलं की ही मांजरं आहेत ना, म्हणजे इतर कोणाच्या नाही पण माझ्याच मागं म्हणजे कायम फिरत असायची. मी बागेत फुलं तोडायला जरी गेले ना, तरी तिथं ती माझ्याच मागे असणार. किंवा मी टेरेसवर गेले आणि चुकून लांब जरी ती दिसली आणि हाक मारली किंवा तिला माझी चाहूल झाली, की ते बागेतून इतक्या जोरात पळत येऊन वर येऊन थांबणार. खंडू पण तसंच करतो, नाही असं नाही, पण खंडू इतकं नाही जितक्या ह्या मागे मागे फिरत राहतात तितक्या ह्या दोघी जणी फिरत असतात. म्हणजे ह्यांनाही म्हणजे त्यामुळे ना मला कळायला लागलेलं आहे की आपल्यामध्ये ऊर्जा जी वाढलेली आहे किंवा ऊर्जा जी आहे ती कशी आहे, की ह्या मांजरी आपल्यामध्ये फिरतात. आणि तो व्हिडिओ बघितला ना, तेव्हापासून हे झालं. तेव्हापासून इव्हन खंडू सुद्धा सांगते, सकाळी आमच्या इथं कचराची गाडी येते तर तिच्यावर दत्ताचं एक भजन लागतं. आणि खंडू आता कुत्रं गाणं म्हणत असेल असं मी सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल. तो जे गाणं म्हणतो त्याला आपण सगळेजण रडगाणच म्हणतो. मी त्याला किती वेळा सांगितलं की अरे खंडू, तू गाणं म्हणतोस, हे गाणं योग्य नाही, हे रडगाणं आहे, सगळेजण रागवतात, तू गाणं म्हणत जाऊ नको. पण ती गाडी यायला लागली, त्या गाडीवर ते दत्ताचं गाणं, ते त्या गाडीवर जाऊ दे, गुरुवारी आहे ना कुठेतरी लांबच्या मंदिरामध्ये पहाटे सुरू होतं, तेव्हा सुद्धा हा त्याच गाण्याला फक्त आवाज देत राहतो. म्हणजे म्हटलं की शेवटी तो दत्तगुरूंजवळ असतातच ना श्वान सगळे, त्याचंच काहीतरी हे असणार आहे. तेव्हा लक्षात आलं की आपल्या भोवती जे काही कोण गोळा होतात ना, म्हणजे आता मध्यंतरी आमच्याकडे कामाला जे कपल आलेलं होतं, ते सुद्धा अध्यात्म बॅकग्राऊंडचेच होते. म्हणजे त्यांच्याकडं आळंदीला कशी मुलांची हे आहे संस्था कीर्तन वगैरे शिकवण्याचं, तसं काहीतरी त्यांच्या घरी चालतं वगैरे. आणि मग तिथेही बरेच हे घरातून बाहेर पडले होते, मे बी एखादे कारण नाही कळलेलं. पण एखाद्या वेळेस ते ज्या तडकाफडकी घरून इकडे आले होते आमच्याकडे कामाला, तितक्याच तडकाफडकी पुन्हा त्यांना घरी बोलवण्यात आलं आणि ते घरी गेले. तर आपण ह्या ऊर्जेत असलो ना, की त्याच प्रकारची माणसं आपल्याकडे येतात कामाला, असं मला जाणवलं. आता त्या दिवशी पिरॅमिडमध्ये सांगते, पिरॅमिडला जेव्हा पहिल्यांदा गेलेले होते तेव्हा शिवसुरोदय शास्त्राबद्दल मी लिहिलेलं होतं. आणि सांगितलेलं होतं की मला चेतना आणि माझ्या जाणीवा वाढल्या पाहिजे. आणि खरं खरी सांगते की तिथून आल्यावर म्हणजे तिथं तर मला त्याची जाणीव झालीच, मी ताईंशी बोललेली आहे. फक्त कसं झालं, मला फक्त तुमच्या बाबतीत दिसलं, अजून दिसत नाहीये, त्यामुळं थोडस ठीक आहे, दिसेल अजूनही सगळ्यांचं दिसेल, काही प्रश्न नाही. पण तिथून मी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खंडूला मी रागवायचे की नाही, हे तू दत्तांच्या गाण्याच्या वेळेस, म्हणजे दत्तांचं गाणं हे मला तिकडून पिरॅमिड वरनं आल्यानंतर ती जाणीव झाली बरं का. म्हणजे तो अवेअरनेस आला आपल्याला, मला, की हे असं असं आहे. आणखी अवेअरनेस सांगते की घरामध्ये तिथून मी ऊर्जा घेऊन आले बरं का ताई, खूप ऊर्जा घेऊन आले. त्याच्यानंतर लगेचच आपली पौर्णिमा होती आणि त्या ह्याच्यामध्ये हे होतं तर माझी आई जप करत असते, खूप जप करत असते. सासूबाई श्रीराम जयराम जय जयरामचा आता जप लिहित आहेत, म्हणजे त्यांची एक डायरी आता पूर्ण होऊन जाईल. वडील पण वेगवेगळी स्तोत्र वगैरे म्हणत असतात आणि त्यांचा तर खूपच सकारात्मक आहेत ते, म्हणजे ते पहिल्यापासूनच हे आहेत. आणि म्हणजे सकारात्मकता शिकावी तर ती त्यांच्याकडनं शिकावी. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ते हे करतात. म्हणजे मग कधी कधी हसू येण्यापर्यंत पण असतं की असो. तर ही तिथून मी जी ऊर्जा घेऊन आले त्याबद्दल सांगते. तर ती ऊर्जा घेऊन आले तर आई नेहमी मॅक्झिमम वेळेस तिचा जप म्हणजे कित्येक वर्ष ती अखंड जप करत असते. म्हणजे ती तर ती दुसऱ्या दिवशी झोपेतून उठली नाही. म्हणजे उठली आणि कॉफी वगैरे पेली, ती म्हटली मी जरा झोपते, मला जरा गरगरतंय. म्हणजे म्हटलं चक्कर येते का वगैरे, असं आपल्याला असंच वाटतं ना वगैरे. असं 2-4 वेळा झालं आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी जरा जास्त झालं. आणि मग मला चूप पेटली की
तिला जागा आल्यावर तिचं 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 चाललेलं असायचं. तर ती थोड्या वेळ ती एक अर्धा एक तास डुलका काढल्यानंतर ती इतकी फ्रेश असायची. आणि खरं खरी सांगते, माझ्यापेक्षा माझ्या आईमध्ये ऊर्जा जास्त आहे. मी कामं 70% करत असेल तर ती 100% करते. म्हणजे ती अखंड, मी दुपारी अर्धा तास का होईना मी पडते. आता मी बाहेर असेल ना तर तिथे खुर्चीवर का होईना माझा एक त्या ठराविक वेळेला माझा एक छोटासा डुलका होतोच. तर ती दुपारी पण झोपत नाही. ती अखंड काहीतरी करत असते. काहीही करू शकते ती. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, अगं तू शांत बस ना जरा. पण नाही. तर तिच्यामध्ये तर तेव्हा सांगते की तिथून मी आले ना तर तिला आतमध्ये, मग मी तिला सांगितलं हे ध्यान असं असतं, ह्याच्यामुळे हे असं होत असतं, ते होत असतं वगैरे. पण तिने आपलं नुसतं माझ्याकडे बघून हसली. मे बी तिला बरचसं कळलं होतं, न कळलं होतं, पण ती माझ्यावर त्याबद्दल काहीच बोलली नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मी तिला म्हंटल की अगं ह्याच्यामुळे सुद्धा तुला ऊर्जेमुळे, म्हणजे म्हंटल तुला असं आतमध्ये होत होतं का, असं होत होतं का, म्हणजे तू गरगरत होतीस म्हटलीस पण तुला गरगरत नव्हतं असंही तू म्हणतीयस वगैरे. म्हणजे मी तिला हे केलं, सांगितलं. पण ठीक आहे, त्या त्यांच्या वयाचा ह्याला किंवा तिचा विचारचक्र सुरूही झालेला असेल किंवा हा अनुभव आधी आलेला असेल. अनुभवावरनं सांगते बरं का ताई. अं, मी आहे ना ह्याच्या आधी काही वर्षापूर्वी ब्रह्मविद्या शिकले होते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या ब्रह्मविद्येचे सुरुवातीचं जे काही आहे सेशन केल्यावरती खरखरी माझ्या भोवती सगळं फिरलेलं होतं. म्हणजे मी माझ्या आतमध्ये हालचाल होतच होती आणि जो काही आपण म्हणतो ना ऑरा चक्र फिरतात वगैरे, ते सगळं फिरलेलं होतं. आत्ताही मला बोलताना मला ते सगळं आठवतंय. पण त्यावेळेस मला काय झालं होतं हे मी कधी कोणाला सांगितलं नाही. मला कधी कोणी तिथं क्लासमध्ये विचारलं गेलं नाही किंवा ह्याबद्दलची मला काहीही माहिती मिळाली नाही. मला असं वाटलं आपल्याकडनं काहीतरी चुकीचं झालं असेल किंवा ह्यातून काय अंतिम ध्येय हेही मला कळलं नव्हतं. की ब्रह्मविद्या हे केलं होतं. पण इथं आले, इथं ध्यान करायला लागले आणि इथं जेव्हा तो एकदा असं मला झालं आणि त्यावेळेस मला एकदम आठवलं की अरे, हे एकदा आपल्याला असं झालेलं होतं. हा सगळा जो काही अवेअरनेस आहे ना, जो आतमध्ये होता किंवा काय आहे, ते विहंगममुळे मला कळायला लागलं. नाहीतर हे आयुष्य असंच गेलं असतं. रोज आलं असतो, उठलो असतो, रोजचं खाणं पिणं केलं असतं आणि झोपलं असतं. म्हणजे आयुष्यामध्ये जो काही महत्वाचा बदल, जो अवेअरनेस जो आहे ना सगळ्या बाबतींमधला, तो विहंगम मध्ये आल्यामुळे मला मिळालेला आहे. त्यासाठी मी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा जी काही आहे त्याची ओळख तर ताईंनी करून दिलेलीच आहे. काय असतं ब्रह्मांड ह्याची जाणीव करून दिलेली आहे. आणि खरं खरी ताई तुम्ही ग्रेट आहात. आमच्याकडनं हे करून घेतलंय. आमच्यामध्ये काय आहे, काय बाहेर काढायचं हे तुम्हाला बरोबर कळतं. यासाठी म्हणजे हे सांगायचंय आता. मी फक्त अमृताताईंचा जो एक आहे त्याला प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आपला विहंगमचा फॉर्म भरलेला नाहीये. ते का, ते नंतर मी तुम्हाला एखाद्या दिवशी सांगेल. असंच विहंगमला मी कायम जोडलेली राहू आणि ग्रुप एनर्जीला माझ्याकडनं जितकं काही करता येईल तितका मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्याकडनं ही ऊर्जेनी ताईने करून घ्यावं एवढंच मी म्हणते. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद आभार. मृदुल मॅडम, धन्यवाद. खूप छान शेअरिंग केलं तुम्ही. महत्वाचं म्हणजे मॅडम नवीन आहेत, कधी जॉईन झाले तुम्ही? माझ्या अंदाजाने मागच्या वेळेस नवरात्रीच्या सुमारासच तुम्ही हा हे म्हणजे ऑक्टोबर, ऑक्टोबर. मागचा ऑक्टोबर, म्हणजे अजून एकही वर्ष झालेलं नाहीये. हो ना? हो, नाही नाही झालेलं. बघा, नाही. म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 5 महिन्याचा प्रवास. हम्म, हम्म. बरोबर आहे? हो 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 हो. 5 महिन्याच्या प्रवासात मी मॅडमना ऑब्झर्व करते. ऍक्च्युली मॅडम खूप बिझी असतात. त्या सुरुवातीलाच म्हटल्या होत्या मी इतकी बिझी असते, मला कितपत जमेल माहिती नाही. मला आठवतंय बहुतेक शैलजा मॅडमही म्हटल्या होत्या खूप बिझी असतात, पण जोडल्यात खरं. पण त्या दिवसापासून मी बघते की मॅडम अतिशय सिन्सिअरली सगळं करतात. त्यामुळे त्यांना स्पेशल ग्रुपला लगेच जॉईन करून घेतलं आणि वेळात वेळ काढून जे त्यांनी पकड घेतली आहे कार्यक्रम अटेंड करण्याची, सगळंच सारांश लेखन करण्याची, बक्षीस मिळवण्याची, सगळीकडेच पकड घेतलीये. पिरॅमिडला धाव घेण्याची, सगळे कोर्सेस शिवसरोदय भाग 1 भाग 2, इच्छा तेथे मार्ग मार्ग. असतो. हे हा मॅडमचं त्या उत्तम उदाहरण हा, आहे. हा. बाकीच्याही समाजसेवा आहेत, एकत्र कुटुंब आहे, घर मोठं आहे आणि शिफ्ट झालेले आहेत नवीन ठिकाणी.
सगळं सांभाळून प्राण्यांची पण भूतदया दाखवून सेवा करून सगळं काही सुंदरपणे मॅडम मॅनेज करतात. तर खूप खूप मॅडम तुम्हाला धन्यवाद. काय बोलायचंय तुम्हाला? हा नाही, मला सांगायचं, तुम्ही बक्षीस बद्दल बोलला ना, तुम्ही हम्म. मला बक्षीस म्हणून मला श्रीयंत्र मिळालेलं आहे. हो. मी ते आणलं आणि हम्म. देवघरात ठेवायचं म्हणून मी ते ठेवलं. हम्म. असंच 8-10 दिवस गेले असेल. मी पूजा मीच करते. हम्म. तर पूजा करता करता आहे ना, एक दिवस असं असं ते हातात घेतलं गेलं आणि त्याच्यावर खूप बारीक लिहिलेलं. आईला हो. म्हटलं जरा भिंग आण ग. आणि मग ते भिंग आणून त्यातल्या त्या सगळ्या दिशा वगैरे बघितल्या. हम्म. मी ज्या ठिकाणी ठेवलेले ना, प्रॉपर दिशा त्याच परफेक्ट, दिशेला. म्हणजे कॉर्नरच्या दिशांसकट सगळं तिथं अगदी हे झालेलं आहे. म्हणजे मी इतकी चकित झाले ना, की अरे, म्हणजे मी त्या दुसऱ्या कोपऱ्यात नव्हतं ठेवलं, ज्या कोपऱ्यात ठेवले बरोबर त्या कोपऱ्यातून सगळं हे होत होतं. म्हणजे कमाल. आपण म्हणतो की नाही, आलो की ह्या सगळ्या गोष्टी, त्या ऊर्जा, म्हणजे थोडक्यात ते श्रीयंत्र माझ्यासाठीच होतं. नाही, ते इंटेन्शन ठेवूनच दिलेलं आहे, लक्षात घ्या. हा, हा. मागवताना सुद्धा श्रीयंत्र का द्यायचं त्याचं इंटेन्शन ठेवलंय. आता आपण हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स घेणार आहोत. तुम्हाला तर सांगितलं, ब्रह्मांडामध्ये जेवढे धर्म आहेत, जेवढ्या काही प्रथा आहेत, त्या सगळ्या धर्मांचे सगळे शेप्स, होली स्पेस शेप्स या श्रीयंत्रात आढळलेले आहेत. आणि लेटेस्ट रिसर्च आहेत या ह्याच्यावर. तर आपण ते घेणार आहोत. आता काय प्रेझेंट द्यायचंय, व्यक्ती काय आहेत, त्यांच्या जीवनात किती एक्सप्लोर होऊ शकतात, किती पोटेन्शियल आहे, तुम्ही जसं म्हणता ना, काय काढायचं बाहेर, हे मला माहिती आहे. प्रत्येकातून प्रत्येकाची झेप कुठवर पोचणार हे माहिती आहे. आणि बक्षीस कोणाला द्यायचे हे बघून काही इंटेन्शन्स ठेवून मी ते मागवलेले आहेत. ऍक्च्युली त्यासाठी तर अप्रेझल आहे हे, की काय आपण करतायत लोक, तुम्ही जे करतायत त्याची प्रशंसाच आहे ना. एवढे ढिगाणी 50-60 लोक जर कार्यक्रम करत असतील आणि 2-4 लोकच फक्त देत असतील उत्तर, तर विशेष आहेच आहे ना त्याच्यामध्ये. आणि त्याही विशेष मधले विशेष उत्तर. तर इंटेन्शन ठेवूनच ते मागवलं होतं श्रीयंत्र यावेळेला. आणि इंटेन्शन ठेवूनच ते दिलेलं आहे. तर ऊर्जा कशी गाईड करते ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही योग्य ठिकाणीच लावलं. म्हणजे तुमची ऊर्जा चांगली असेल, तुमची ऊर्जा हायर असेल, तर सगळं काही योग्यच ती ऊर्जा घडवून घेते आपल्याकडनं. त्यामुळे तुम्हाला पिरॅमिडला यायला सुद्धा काही तुमचं कारण जे होतं, अडचण जी होती ती दूर झाली. ही बाजू. आणि मी ती पहिल्यांदाच ओळखली होती की ह्यांची ही अडचण दूर होणार आहे, कारण मला माहिती आहे ना कोण काय साध्य करणार आहे आता. आणि कोणाची किती अर्ज आहे. आपली अर्ज असेल तर सगळं साध्य होतं. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे, नाही, नाही. तुम्ही एक वेळ माझ्याकडनं काढून सांगायचं आलात. राहिलं. हा, नाही, हा, एकच सांगा. सांगायचं राहिलं. हा. हा, तुम्ही आपल्याला माईंनी आहे ना सूर्य उपासना सांगितलेली हम्म. होती. तर मी सांगते, मी तेव्हापासून न चुकता सूर्य उपासना करते. इन केस किती आम्ही छान. परळीपासून, हा, मग सूर्य उपासना म्हणजे सकाळची होते, मात्र सूर्योदयाच्या वेळेसची जी आहे ना, ती अगदी म्हणजे प्रॉपर खूप होते. छान. आणि म्हणजे खरी आणि त्याचा इफेक्ट मी खरं सांगते. म्हणजे देशपांडे माझ्या बरोबर सुरुवातीला काही येत नव्हते, पण मी त्यांना हम्म. रोज आपली म्हणायचे, ओ या की, ओ या हम्म. की. हम्म. आता ते आता न यायला चुकता लागले. रोज येतात. हा. आणखी अभिनंदन. बदल. हा. सरांचं आणि अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. हा, आणखी बदल सांगते. गडावरती आता हे रामदास स्वामींचं. दासनवमी आहे, त्यामुळे हम्म. गडावर जाणं होतंय. तर परवाही असंच एका कामासाठी जायचंच होतं, काही झालं तरी सुद्धा. मग रविवारी धावत पळत आम्ही गेलेलो होतो. मला संध्याकाळी 7 वाजता काही झालं तरी खाली पोहोचायचं होतं घरामध्ये. हम्म. म्हणून मी काही ठरवलं होतं, तिथं काही ध्यान करायला बसायचं नाही. कारण चुकून जर समजा आपण बसलो आणि तिथं हे झालं, की मला माहिती आहे तिथं जरा जास्त वेळ लागतं. म्हणून मी आपलं हम्म. जस्ट नमस्कार केला तर असं असंच हे होते. यांना माहिती की ही इथं बसते, म्हणून ते माझ्या आधी बसले आणि त्यांनी सुरू केलं. अरे वा. ते बराच वेळ ध्यान करत होते. ते पहिल्यांदाच करत किती होते, म्हणून मी सुंदर. त्यांना कुठंही हे केलं नाही. आणि किती ध्यान छान. लागणं जे काही असतं ना, ते आपल्याला कळतं बरं का. म्हणजे हो, जे ते तिथं कळतं ना, जाणवतं. बघितलं की कळतं ना. हा, मी आपलं त्यांना नंतर विचारलं, आज तुम्ही बसला होता तिथं? ते म्हटलं, तू नव्हती बसलीस का? म्हटलं नाही. म्हणजे मी काही बोलली नाही त्यांना, म्हणजे उत्तर काही दिलं. म्हटलं काय हो, हा. कसं वाटलं? तर ते फक्त हसले माझ्याकडे बघून, काही प्रतिक्रिया. पण आपल्याला ते हसण्यामध्ये इतके वर्ष आपण एकत्र राहतो, आपल्याला काय कळतं की करतात? काय झालेलं आहे. काय करतात सर? ते कुपर कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आहे. अच्छा. फायनान्स सगळं छान की, बघत. चांगलीच प्रगती, हो, ही सगळ्यात हो, जास्त हो, महत्वाची. हो, आपल्याला हो. दासबोध वाचायला घ्यायचंय आता. डॉक्टर अमृता मॅडम, राधिका वाशिंबेकर मॅडम, या दोघांना मी सांगितलंय तुम्ही पण त्यात इन्क्लूड व्हा. तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे प्रकरण विभागून घ्या.
आणि चर्चा करा कधी करायचं. एक बरं. 2-3 प्रकरणं जरी तुम्ही केलीत तरी चालणार आहे. अशा पद्धतीने बघा तुम्हाला. तर मी हो एक चालेल. करते, त्याच्यातून तुम्ही जमेल ना तुम्हाला? हो जमेल जमेल आपल्या जमेल. दुपारच्या 4 मार्च नंतरच, एप्रिल हो नंतर. मार्च नंतर काय माहिती का मार्च आता आम्ही नंतर, त्यांना. मार्च मध्ये आपण हो. काही ठेवणार नाहीये. हा हा नाही एप्रिल, नाही. मे, जूनची गोष्ट बोलते मी. हा ते मी तुम्ही एप्रिल. तिघींनी मिळून ठरवा. हो 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 आणि हो. प्रकरण ठरवा. आणि प्रत्येक प्रकरण आपल्याला तसं घ्यायचं नाही, वाचन नाही करायचंय. आपल्याशी रिलेटेड जे आहे तो भाग तिथे सांगायचा आहे आणि त्यातला ओके. गुणार्थ सांगता आला पाहिजे. दासबोधामध्ये सुद्धा वरवर जे स्वामींनी लिहिलंय त्याच्या आतमधलं सांगता आलं पाहिजे. तर येस. हे बघा काय करू शकता. चला, हो चालेल धन्यवाद तुमचे चालेल. खूप. धन्यवाद धन्यवाद.